नमस्कार, मी विराज जमदाडे, फाउंडर अँड सीईओ ऑफ विराज एक्सलन्स कम्युनिटी सेंटर पुणे। जसे की तुम्हाला मी जो नंबर दिलेला आहे माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे आणि माझा तो स्वतःचा पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला मी शेअर केलेला आहे। तर त्याच्यावर बऱ्याच लोकांचे कॉल येतात, त्याचे मी कधी आन्सर करतो, कधी आन्सर माझ्याकडून होत नाही। तर फक्त त्यांच्यासाठी एकच सांगणं आहे, माझ्याकडे कुठली टेक्निकल टीम नाहीये किंवा कुठलेही माणसं माझ्यासाठी काम करत नाही। मी जे आहे ते वैयक्तिक करतो। जोपर्यंत मी पुढच्या व्यक्तीशी वैयक्तिक स्वतः बोलत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला मी कुठल्याही गोष्टीसाठी प्रवृत्त करत नाही किंवा त्या गोष्टीसाठी ऍडवाइस देत नाही। त्यामुळे माझ्याकडून जर लेट झालं थोडं किंवा माझ्याकडून जर कॉल करायला लेट झालं, दिवसाला जर बघितलं तर 100 ते 150 कॉल आता सध्याच्या कंडिशनला मी करतोय। जर थोडंसं लेट झालं तर कुठल्याही त्याच्यामध्ये हे करू नका। 1-2 दिवसाच्या आत किंवा एखाद दिवसाच्या आत तुम्हाला कॉल येऊन जाईल माझ्याकडून। जोपर्यंत माझ्याशी बोलत नाहीत तुम्ही किंवा माझ्या टीमकडून कुठल्याही, टीम म्हणजे कोण, माझ्या घरातले जे मेंबर्स आहेत, आई आहे, वडील आहेत, भाऊ आहे, तर अशा कोणाचा जर फोन उचलला गेला तर त्यांच्याशी चर्चा करा। जर नाही झालं, माझ्याशीच बोलायचं असेल तर माझ्याकडूनही तुम्हाला जे वैयक्तिक पद्धतीने जर मी कॉल करतो आणि थोड्याशा गोष्टी समजून सांगतो, तर थोडंसं त्या गोष्टीमध्ये एक क्लिअर करायचं होतं म्हणून हा व्हिडिओ टाकायचा मुद्दा होता। अजून एक गोष्ट जर बघितली तर ज्या ग्रोथ रेटनी किंवा ज्या पद्धतीने युट्यूबचं चॅनल म्हणा किंवा ज्या पद्धतीने इंस्टाग्रामचं चॅनल म्हणा जे ग्रो होतंय आणि आज लोकांपर्यंत पोहोचतंय, आज माझं वय जरी कमी असलं तरी मी जेवढ्या वर्षापासून मार्केटमध्ये आहे, कमोडिटी म्हणा किंवा हे आहे, रॉकेट सायन्स नाहीये कुठल्याही गोष्टीचं जर बघितलं। आणि मेन मुद्दा याच्यात हाच आहे, तुम्ही एक कन्सेप्ट लक्षात घ्या, नुसते हाईप करणाऱ्या गोष्टी ज्या आहेत, आज युट्यूबला आमच्या खाली कमेंट्स करतात, अननोन कमेंट्स येतात, कुठून येतात, कोण करायला लावतं, कशा पद्धतीने होतात, हे सगळं मला माहिती। मी कुठल्याही कमेंट्स त्याच्यामध्ये वाचत नाही किंवा म्हणतात ना, एक निंदकाचे घर असावे शेजारी, तर ते अशा पद्धतीचं एक मोटिवेशन मला त्याच्यातनं मिळतं। जेव्हा दुसरा आपली बदनामी करायला सुरुवात करतो तेव्हा कुठेतरी आपण योग्य मार्गाने चाललेलो आहे याचं एक उदाहरण मला जे शिकवलेले घरच्यांनी, त्या पाथवर मी चालत असतो। प्लस जर बघितलं असल्या कुठल्याही कमेंट्स किंवा कुठल्याही कोणीही सांगितलं त्याच्यावर कोणावरही विश्वास ठेवू नका। मी अवेलेबल आहे, मला डायरेक्ट फोन करा। मी कुठल्याही प्रकारची फी चार्ज करत नाही किंवा कुठल्याही प्रकारचे पैसे घेत नाही। आधी 15 दिवस झूम मीटिंग अटेंड करा। लाईव्ह मार्केटमध्ये झूम मीटिंग होते, झूम मीटिंग आधी अटेंड करा। कशा पद्धतीचं काम होतं, कशा पद्धतीने होत नाही, का उगाच आपलं कारण सांगितली जातात, हे आज करायचंच नव्हतं, आज हेच होतं, आज फलानाच होतं, आज ढिमकानाच होतं। 5 दिवसाच्या मार्केटमध्ये 3 दिवस मार्केट साईडवेजच असतं, मग काय करायचेच नाहीत का ट्रेड लोकांनी? ठीक आहे। आणि एक मुद्दा याच्यामध्ये असा आहे की खाली दिलेला जो नंबर आहे ना, त्या नंबरला मला तुम्ही कॉन्टॅक्ट किंवा व्हॉट्सअपला करा, माझ्याकडून तुम्हाला कॉल येईल। लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेड होतात का नाही होत, माझ्याकडे ज्यांनी काम केले त्यांचे खरंच प्रॉफिट होतात का नाही होत, आणि मी जे शिकवतो ते मार्केटमध्ये वर्क होतं का नाही होत, ह्याचं आधी काय म्हणतात त्याला स्वतःच्या डोळ्यांनी विश्वास करून घ्या त्याच्यावर। नंतर बाकीच्यांवर कमेंट करणं खूप सोपं आहे। युट्यूबचे व्हिडिओ बघितले तर मी कुठल्याही व्यक्तीचं नाव घेत नाही, कुठल्याही व्यक्तीचं नाव घेतलेलं नाहीये। मी एक नाही, मी तुम्हाला जसं सांगितलं, मी 7 ते 8 क्लास केलेले आहेत, 7 ते 8 पॉडकास्ट माझे अवेलेबल आहेत युट्यूबला। ठीक आहे, त्यामुळे मला कोणाचंही त्याच्यामध्ये हे करायचं नाही किंवा ह्याच्याकडे करू नका, त्याच्याकडे करू नका। बऱ्याच लोकांचा मला फोन येतो, सर त्यांचं काही कंपॅरिझन आहे, मला कोणाची कंपॅरिझन पण करायची नाही। ज्या व्यक्तीला महिनाभरात 1.5 महिन्याभरात करोडपती व्हायचंय त्या व्यक्तीने माझ्याकडे येऊ पण नका। जे असे लोक आहेत ज्यांना 500, 1000, 1500, 2000 रुपयापर्यंत पैसे कमवायचे आहेत, अशाच व्यक्तींनी माझ्यापर्यंत कॉन्टॅक्ट करा, अशाच व्यक्तींनी या। आमच्याकडे अशी पण कार्यकर्ते आहेत की बाबा जे आज क्लास करतात इथं, एका दगडावर इथं पाय ठेवतात, उद्या दगडावर पाय ठेवतात दुसरीकडे, तिसरीकडे परत ठेवतात आणि म्हणतात आमचे लॉसेस होतात। तर लॉस कसे कट ऑफ करायचे, प्रत्येक आठवड्याचं PNL मी लोकांकडून मागून घेतो, का घेतो, कशासाठी घेतो, याच्यात तुम्हाला जर डिटेलमध्ये जर माहिती पाहिजे असेल ना, तर खाली दिलेला जो नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा। आधी झूम अटेंड करा आणि नंतर कमेंट्स वाचा आणि नंतर त्या लोकांना काय करायचं काय नाही करायचं हा तुमचा नंतरचा मुद्दा आहे।